संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही दोडीकडे मार्गस्थ झाली. 2 दिवस नांदूर शिंगोटे येथे मुक्कामी असलेली परतीची पालखी ही दोडीकडे नांदूर शिंगोटेकरांनी अतिशय भक्तिमय वातावरणात मार्गस्थ केली. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून आषाढी वारीसाठी पंढरपूर या ठिकाणी संत श्रेष्ठांची पायी दिंडी जात असते. पुनश्च पंढरपूर येथून त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होताना सोमवारी सायंकाळी 4 वाजता नांदूर शिंगोटे येथे या पालखीचं आगमन झालं. रात्री भव्य कीर्तन, त्यानंतर महाप्रसादाचंही आयोजन ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं. मंगळवारी सकाळी या ठिकाणी पूजा अर्चा झाल्यानंतर रेणुकामाता मंदिरात ही पालखी ग्रामस्थांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. यावेळी नांदूर शिंगोटेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला. 2 दिवस नांदूर शिंगोटे येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात नांदूर शिंगोटेकरांनी पालखीचे स्वागत केलं. या ठिकाणी हार तुरे सजवलेल्या वाहनांना सुशोभीकरण करण्यात आलं, तर ज्या रथामध्ये पालखी ठेवली होती तिला संपूर्णतः फुलांनी सजवण्यात आलं. दुपारी 1:30 वाजेपर्यंत या ठिकाणी भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर ढोल पथकाच्या गजरामध्ये दोडी गावाकडे ही पालखी मार्गस्थ झाली. या पालखीमध्ये नांदूर शिंगोटेतील भक्तजन महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून झिम्मा फुगडी खेळून ढोल ताशाच्या टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर केला. यावेळी दिंडीमध्ये समस्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या पालखीला निरोप दिला. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे.